नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेला विचारले जाणारे प्रश्नांची माहिती घेतली आहे मित्रांनो. जे की प्रश्न वारंवार परीक्षेत विचारले जातात तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहे मित्रांनो. पहिला प्रश्न, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गुजरात. मित्रांनो नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात राज्यामध्ये आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? त्याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कोहिमा. नागालँड राज्याची राजधानी विचारली मित्रांनो, तो कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. आळंदी या ठिकाणी कोणाची समाधी आहे मित्रांनो? तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे. देहू या ठिकाणी विचारली तर संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे मित्रांनो. कोणाची? संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, 16 सप्टेंबर. पुढील प्रश्न बघूया. बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बिंदुसरा धरण हे धरण मित्रांनो बीड या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, बीड. पुढील प्रश्न बघूया. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे मित्रांनो? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटर आहे मित्रांनो? तो 668 किलोमीटर ही गोदावरीची लांबी आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? मित्रांनो खसदरीतून वाहणारी नदी विचारली तर तापी ही महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे, तापी नदी. पुढील प्रश्न बघूया. कृष्णा कोयना नदीचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? मित्रांनो कृष्णा व कोयना या दोन नदींचा संगम कराड या ठिकाणी झाला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, कराड. पुढील प्रश्न बघूया. नाशिक हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी काठावर वसले आहे? मित्रांनो नाशिक हे जिल्ह्याचे ठिकाण गोदावरी नदी काठावर वसले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, गोदावरी. नाशिक हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी किनाऱ्यावर वसले आहे मित्रांनो? तर गोदावरी. पुढील प्रश्न बघूया. जेजुरी धार्मिक तीर्थक्षेत्र कोणत्या नदी काठावर वसले आहे? मित्रांनो जेजुरी हे धार्मिक तीर्थक्षेत्र कऱ्हा नदीच्या काठावर वसले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, कऱ्हा. जेजुरी हे धार्मिक तीर्थक्षेत्र विचारले मित्रांनो तर कऱ्हा नदीच्या काठावर वसलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. 1 इंच वायुभार किती? मित्रांनो 1 इंच वायुभार बरोबर 34 मिलीबार होय, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, 34 मिलीबार. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? मित्रांनो महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून दरवर्षी 85% पाऊस मिळतो मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 85. महाराष्ट्रात दरवर्षी मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी विचारली मित्रांनो तर 85% हे आहे. पुढील प्रश्न बघूया. पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? मित्रांनो पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये वाई हे स्थान आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, वाई. पुढील प्रश्न बघूया. नानज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो नानज अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. नानज अभयारण्यालाच मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य देखील म्हणतात. पुढील प्रश्न बघूया. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, बुलढाणा. पुढील प्रश्न बघूया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान विचारले मित्रांनो तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम महाराज वन ग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू केली? तर मित्रांनो याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 2006. संत तुकाराम महाराज वन ग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू केली मित्रांनो? तर 2006 या वर्षी महाराष्ट्र शासनाने संत तुकाराम महाराज वन ग्राम योजना सुरू केली. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्र प्रमाण किती टक्के आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण विचारले तर 21% आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, 21%. पुढील प्रश्न बघूया.
जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिलला साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल हा दिवस कोणत्या दिन म्हणून साजरा केला जातो? जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, जागतिक चिमणी दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक चिमणी दिन दरवर्षी 20 मार्च या दिवशी साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. जागतिक चिमणी दिन विचारले मित्रांनो, तो 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद मित्रांनो.